तर ग्रामपंचायत माय मावशी करून राहिलं असं. नमस्कार, सध्या आलो आपण अचलपूर पंचायत समिती या ठिकाणी जाणून घेऊ. पण तत्पूर्वी उपोषण कशासाठी असते, संविधान लिहिलेलं आहे, संविधानात आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे, सगळ्या संविधानाचा हक्क दिलेला आहे. पण आपण जे पाहतो सध्या हे आदिवासी भागातले हे लोक दिसतात आणि या भागातले लोक आपल्याला दिसून येते की वारंवार तक्रारी करून सुद्धा आंदोलनाचा हा पैत्रा यांना भोगावा लागतो. तर सध्या आपल्यासोबत जे मंडळी जुळणार आहेत, काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. सोबत आपल्या रयत प्रमुख जे आहेत आपल्या इथले राहुल भाऊ कडू आहेत. राहुल भाऊ, जवळपास 11 ते 12 अशा मागण्या दिसून राहिल्या आणि नेमका यांचा विषय काय आहे आणि उपोषणापर्यंत यांची वेळ कशी काय आली? मागच्या 3 वर्षापासून वागडो ग्रामपंचायतचे हे जे सगळे लोक आहेत, वागडो ग्रामपंचायत मध्ये 4 गाव आहेत. 4ही गावात म्हणजे मी तुम्हाला सर्वात पहिले एक याचा हे सांगतो, मूलभूत गोष्ट सांगतो. या ग्रामपंचायतची 72 ग्रामपंचायती आहेत अचलपूर तालुक्यात. जवळपास सगळ्या ग्रामपंचायतचे लोक माझ्याजवळ कधी ना कधी मागच्या 25 वर्षापासून मी जे हे सामाजिक राजकीय काम करून राहिलो, तो कधी ना कधी प्रत्येक ग्रामपंचायतचा माणूस माझ्याजवळ समस्या घेऊन आला. पण या वागडो ग्रामपंचायत एवढा इचुकाटा कोणत्याच ग्रामपंचायत मध्ये नाही आहे. 72 ग्रामपंचायतीच्या या ग्रामपंचायतीच्या दररोज प्रत्येक माणसाची दररोज एक नवीन समस्या असते आणि ते ग्रामपंचायतनंच तयार केलेली असते. तिची ग्रामपंचायत नवीन एक समस्या तयार करते, तो माणूस बीडीओ कार्यालयात येते. बीडीओ त्याला म्हणते हे तर ग्रामपंचायतच्याच लेवलचं काम आहे. मग बीडीओ ग्रामपंचायतले पत्र लिहिते की हे तुमच्या स्तरावरचं काम असल्यामुळे याच्यावर कारवाई करा. तर त्या लहान लहान गोष्टीवरही मागच्या 3 वर्षापासून कोणतीच कारवाई नाही. हे पहिले एक माणूस, दुसरा माणूस, तिसरा माणूस, मग 10 लोकांच्या 10 समस्या झाल्या, मग 10 लोक एकत्र यायला लागले, मग 50 आले, मग 100 आले. असं करता करता 4ही गावातले लोक या समस्या घेऊन यायला लागले. मागच्या 7-8 महिन्यापासून गावाच्या आजूबाजूनं 300-400 एकर सरकारी जमीन आहे. त्या 300-400 एकर सरकारी जमिनीवर गावातल्या 5-10 बलाढ्य लोकांना, धनाढ्य लोकांना अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. 15-15, 20-20, 25-25 एकर जमीन अतिक्रमित करून ठेवलेली आहे. त्याच्यावर कोणाचे संत्र्याचे झाड आहेत, कोणाच्या केळीचा बगीचा आहे, कोणाचं अजून काही आहे, कोणाचं अजून काही आहे, कोणाचे शेड आहेत, कोण ट्युबवेल केलं, कोण MSABची अनधिकृत लाईन घेतली, असं हे सगळं गावातले लोक सांगतात आणि ते खरंही आहे. एवढं सगळं असल्यावर यायचं म्हणणं फक्त एवढं आहे की याच्यातल्या बऱ्याच लोकांना राहायला घरं नाही आहेत आणि हेही सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून 30-30, 40-40 वर्षापासून आहेत. आमच्या राहासाठी आम्हाला घरकुल भेटासाठी नियमाकुल करून द्या. तर ग्रामपंचायत नियमाकुलची कारवाई करत नाही, त्या बलाढ्य लोकांचं अतिक्रमण काळाची कारवाई करत नाही. म्हणून या लोकांना अतिक्रमण काळा आणि ज्या लोकांना गरजू लोक आहेत, बेघर लोक आहेत, त्याला नियमाकुल करून देऊन त्याला घरकुलाचा लाभ द्या, हे या गावातल्या लोकांची मुख्य मागणी आहे. आणि याच्यातला प्रमुख भाग असा आहे की या गावाचे जे सरपंचाचे पती आहेत त्यानं गावाच्या प्रमुख चौकात 10 गुंठ्यावर अतिक्रमण केलेलं आहे. त्याच्यात ट्युबवेल केलेला आहे, त्याच्यावर गावठाणची लाईन घेतली आहे आणि त्याच्यातून पाईपलाईन आपल्या वावरात नेलेली आहे. त्याचं अतिक्रमण कोणीच काढत नाही. त्याची तक्रारही झालेली आहे, त्याच्यावर ऑर्डरही झालेली आहे, तहसीलदारची, बीडीओची, SDOची ऑर्डरही झाली, मनावर कारवाई होत नाही. गरीब लोकांच्या घराच्या समोर थोडस पायरी असली तर तेही पाळल्या जाते. अशा सगळ्या समस्या दुजा भाव आहे. याच्या भाषेत जर सांगायचं झालं, जननावालीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ग्रामपंचायत माय मावशी करून राहिलं असं याचं म्हणणं आहे. एका जणाचं मोठं अतिक्रमण काढत नाही, एका जणाची पायरी पाळासाठी JCB आणते, अशी या ग्रामपंचायतची कार्यपद्धती आहे. या कार्यपद्धतीच्या विरोधात हे लोक एकत्रित, जर तुम्हाला सांगायचं झालं तर ग्रामपंचायतच्या कार्यपद्धतीच्या विरोधात हे लोक उपोषणाला बसलेले आहेत. बरं, हे जर का त्या उपोषणापर्यंत यांची वेळ येते आणि पत्र व्यवहार करून सुद्धा BDO साहेब किंवा तहसीलदार साहेब यांना रिप्लाय देत नाही, म्हणजे यामध्ये कुठेतरी राजकीय पक्षाचा हात असू शकते का? असं वाटते काय की मोठी शक्ती यांच्या मागं, म्हणजे जे दुसरी पार्टी त्यांच्या मागं असू शकते? नाही, पार्टी कोणीच नाही आहे. कोणत्या राजकीय माणसावर आमचा आक्षेप नाही आहे. याच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यात मेळघाटचे आमदार नाहीत, अचलपूरचे आमदार नाहीत, अमरावतीचे खासदार नाहीत, कोणता मंत्री नाही, कोणीच नाही. कोणत्याच नामदार माणसानं, जिल्हा परिषद मेंबरही नाहीत कोणते. माझी आजी जिल्हा परिषद मेंबरवर माया, जरी ते विरोधक असतील राजकीय, पण त्यानं याच्या समस्येच्या साठी वागडोच्या ग्रामपंचायतले कधीच सपोर्ट केला नाही. त्या गावातल्या ग्रामपंचायतचेच लोक एवढे कलाकार आहेत की तेच लोक हे सगळ्या समस्या उत्पन्न करतात. आणि काल त्यानं हे लोक अतिक्रमण काढा म्हणून राहिले. या लोकांच्या बॅनरवर जर तुम्ही सर्वात पहिली मागणी पाहिली, तुमचा कॅमेरा तिकडे जाऊ द्या आणि ते वाचा, नियमाकुल पात्र सोडून, जे नियमाकुलसाठी पात्र आहेत त्या लोकांचं सोडून सगळ्या लोकांचं अतिक्रमण काढा, अशा मागणीसाठी हे 12 लोक उपोषणाला बसले.
आणि ग्रामपंचायत वालेनं काल 100-200 लोक आणले आणि त्याला इथं घोषणा द्यायला लावल्या की यायचं अतिक्रमण काढा. आता हेही म्हणून राहिले अतिक्रमण काढा. अतिक्रमण काळाच्या विरोधात अतिक्रमण काळाचा मोर्चा आणणं आणि त्याच्यात भाषण देणं की बा येईले राजकीय पाठबळ आहेत, हे 12 लोक भयाळ आहेत, हे उपोषणाला स्वतःहून बसले नाही. येईले एका आमच्या पत्रोट सर्कल मधल्या राजकारण्यानं उपोषणाला बसवलं, त्यानं काही माझं नाव घेतलं नाही. पण शेवटी एसडीओ ऑफिस मध्ये एका युट्यूब चॅनलवर बोलता बोलता भोजूभाऊ मोरे नावाचे आमचे एक मोठे बंधू आहेत, त्यानं माझं नाव घेतलं की राहुल कडू म्हणून तेच अतिक्रमण काढायचं काय. तर भोजूभाऊला माझी विनंती आहे, एक पत्र आहेत एसडीओ बीडीओचे, 6 महिन्याच्या अगोदर भोजूभाऊ मोरेनच सगळे निवेदन दिले आहेत हे अतिक्रमण काळासाठी. आणि हे अतिक्रमण काळाच्या बीडीओनं, एसडीओनं, तहसीलदारनं ग्रामपंचायतीला आदेश दिले आणि त्याची प्रतिलिपी हे खाली भोजूभाऊ मोरेच्या नावानं पाठवलेली आहे. त्याच्यामुळे अतिक्रमण काळाचा विषय जो आहे हा भोजूभाऊ मोरेनंच सुरू केला, मी सुरू केला नाही. त्या आंदोलनासाठी सर्वात पहिले या जनोना वागडो गावातला सर्वात पहिले मला बोलावणारा माणूस भोजूभाऊ मोरे होत. भोजूभाऊ मोरेनंच मला तहसीलदार साहेबांशी बोलायसाठी बोलावलं होतं. आणि आज तेच महार राजकारणाचा आरोप करून राहिले. तर जे लोक महार राजकारणाचा आरोप करून राहिले तुमच्या माध्यमातून त्याला एक माझी कळकळीची विनंती अशी आहे की या वागडो ग्रामपंचायत मधले सगळे विषय, सगळ्या समस्या ज्या आहेत जनरल लोकांच्या, त्या एक मागच्या वर्षात एक पत्रोड ग्रामपंचायतचा एक झोपडपट्टीचा आणि रस्त्याचा अतिक्रमणाचा मुद्दा आला होता. तो अतिक्रमणाचा मुद्दा जर पत्रोड जिल्हा परिषद सर्कल मधले हे 2 मुद्दे माया विरोधक असणारे आणि मायावर आरोप करणारे सगळे राजकारणी जर हे 2 मुद्दे संपवायला तयार असतील, हे या मुद्द्याचा विल्हेवाट लावत असतील, तर मी जिल्हा परिषदचं इलेक्शन लढणार नाही, तुम्हालाच लढू देईन आणि तुमच्यापैकीच एखादा सपोर्ट करीन असं मी तुमच्या माध्यमातून जाहीर करतो. उपोषणाच्या पाडी म्हणजे ते हे सरकारी व्यक्तीच आणून दिलं. आमच्याकडे पत्रही आहे. हा पत्रामध्ये साफ उल्लेख आहे की अतिक्रमण आहे ते काढून टाकावे, ज्या नियमानुकूल करण्याचे त्या. पण का हे पत्रानुसार का देत नाही, फक्त तेवढ्यासाठी याची अंमलबजावणी व्हावं. 2025 चे पत्र आहे, 2023 चे पत्र आहे, या पत्राची अंमलबजावणी व्हावं म्हणूनच इथं बसून आहे. जरी होत नसेल तर आणखी कुठं जावं. आता याच्या आधी तुम्ही किती कसे पत्र व्यवहार कोणाकोणाला केलेले आहेत, किती वेळा? हे पत्र आपलं पंचायत समितीतून आहे, नायब तहसीलदारचे पत्र आहे. काय हा पत्राची अंमलबजावणी होत नाही तर आमची गरीब लोक काय करणार. म्हणून आता माझ्या वहिनीनं मला फोन लावला, वा आपले बाळ तिथं झोपून आहे, 3 दिवस झाले, जरी काही झालं तर तुला थोडा कळेल कागदाची, म्हणून तुम्ही जा तिथं. मी बघायला आला तर लेकराची तब्येत लय खराब आहे. माहित नाही त्याला आता आमचे ऐकणार की नाही ऐकणार. जरी हा निर्णय घेतला नाही तर आम्ही उग्र रीतीने काहीतरी करू, कारण शेवटी आमच्या आईचा प्रश्न आहे. दादांनी सांगितलेला विषय थोडक्यात लक्षात आला. वेगवेगळ्या हिशोबानं कुठल्या पक्षातल्या काही काही नेत्यांचं नाव घेण्यात आलं होतं. आपण आलो होतो इथं जे आदिवासी बहुल एरियातले काही लोक आहेत यांचं उपोषण आहे ते पाहण्यासाठी. इथं आपल्या सोबत राहुल भाऊ बोलले, त्या गावातले एक दादा सुद्धा बोलले. पण उपोषण पर्यंत, आदिवासी लोकांना उपोषण पर्यंतची हे वेळ येते कशी? पत्रव्यवहार करून सुद्धा यांच्या गोष्टी मान्य होत नाही. म्हणजे अशी अधिकाऱ्यांवर पत्रव्यवहार करून सुद्धा शेवटी उपोषणाचा वेळ येते पण यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. पात्र मराठी 24 तास, मी भूषणराव.